नमस्कार श्रोते हो. आज मी आपल्यासाठी एक सुंदर आणि हळवी अशी एक कथा घेऊन आली आहे. सून. सून म्हणजे परक्या घरातून आलेली मुलगी, की आपल्या घरातच नव्याने मिळालेली एक लेक. नात्यांना नाव देणं सोपं असतं, पण त्या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि आपुलकी निर्माण करणं तितकंच कठीण. कधी सून मुलीसारखी वाटते, तर कधी छोट्याशा गैरसमजातून मनं दुरावतात. पण आयुष्याच्या एका कठीण प्रसंगी हेच नातं अशी कसोटी पाहतं की सून आणि लेक यांच्यातला फरकच मिटून जातो. शेवटी नेमकं काय घडतं हे जाणून घेण्यासाठी ऐका आजची हळवी आणि मनाला भिडणारी कथा. शीर्षक आहे लेक लाडकी या घरची. लेखक आहेत कृष्ण केशव देशमुख. अभिवाचन करिश्मा गडकरी. चला तर मग सुरू करूया आजची कथा. सरिता काकूंनी दिलेला वाफाळलेल्या चहाचा कप अजयने हातात घेतला. आई, जरा बस आता. मला तुला काहीतरी सांगायचंय. माझ्या आणि चित्राच्या लग्नाला आता 6 महिने होऊन गेलेत. नुसता आराम करून तिला आता कंटाळ यायला लागलाय. आजपासून किचन आणि घरातली सगळी कामं चित्रा बघणार आहे. तू आता आराम करायचा आहे. चित्राकडे प्रेमाने बघत अजय म्हणाला. अरे पण अजयने आईला पुढे बोलूच दिलं नाही. अरे पण वगैरे काही नाही. ठरलं म्हणजे ठरलं. चित्रा डार्लिंग, आज रात्री मस्तपैकी माझी आवडती मसाला भेंडी करायची आहे. माझे 2 मित्र येणार आहेत जेवायला. अर्थात काही लागलं तर आईला हाक मार, पण स्वयंपाक मात्र तू करायचा आहे. आणि हो, घरातल्या एक एक गोष्टी आईकडून हळूहळू माहिती करून घे. म्हणजे तुझा वेळही जाईल. सगळ्या सूचना देऊन अजय ऑफिसला जायला निघाला. तो अजून लिफ्टमध्ये असेल तोवर चित्राच्या फोनची रिंग वाजली. तो चित्राच्या आईचा वनिताताईंचा फोन होता. अजय कामासाठी बाहेर पडला की रोजचा यावेळी वनिताताईंचा फोन ठरलेला असायचा. मग कमीत कमी अर्धा तास चित्रा त्यांच्याबरोबर फोनवर बोलायची. सुरुवातीला सरिता काकूंना आई लेकीच्या प्रेमाचं कौतुक वाटलं होतं. पण आता मात्र हे रोजचंच आणि अति व्हायला लागलं होतं. सरिता काकू काहीशा अस्वस्थ व्हायला लागल्या होत्या. सरिता काकूंनी एकदा नापसंतीच्या दृष्टीने चित्राकडे पाहिलं आणि काही न बोलता त्या बाहेर निघून गेल्या. मागच्या डिसेंबरमध्येच चित्राचं अजयबरोबर लग्न झालं होतं आणि ती सुभेदारांच्या घरची सून झाली होती. चित्रा वामनराव आणि वनिताताईंची एकुलती एक मुलगी. वामनराव टाटा इंजिनिअरिंगमध्ये चीफ इंजिनियर होते. डायरेक्टर बोर्डावर होते. घरी संपन्नता आणि सुबत्ता होती. त्यामुळेच संपन्न वातावरणात वाढलेल्या चित्राने आपल्या पप्पांकडे एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील अजयशी लग्न करण्याचा हट्ट धरला तेव्हा त्यांनी कडाडून विरोध केला. शेवटी चित्राने अजयशी लग्न होणार नसेल तर मी घर सोडून जाईल असं निर्वाणीचं सांगितल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. पण आपल्या मुलीवरचा हक्क त्यांनी सोडला नव्हता. लग्न झाल्यापासून मला असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी वनिताताईंनी चित्राला फोन केला नसेल. त्या दिवशीही अजय गेल्याबरोबर नेहमीप्रमाणे चित्राचा फोन वाजला होता. काय चाललंय चितू? त्यांचं हे पहिलं वाक्य असायचं. अगं मम्मा, माझ्यासमोर मोठा प्रॉब्लेम उभा राहिलाय. अजयने सकाळी सकाळी आईंना सांगून टाकलंय, तू आजपासून घरात काही करायचं नाही. सगळं चित्रा करणार आहे. आणि मला सांगून गेला आहे आज मसाला भेंडी करायची आहे. त्याचे मित्र जेवायला येणार आहेत. मला तर बाई खूप टेन्शन आलंय. काय करावं तेच समजत नाही. चितू, अगं कसला प्रॉब्लेम? उलट तुझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तुझं घर आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालणार आहे. तुझ्या घरी आता तुझंच राज्य असणार आहे. अगं कित्येक मुलींना आयुष्यभर आपल्या सासूच्या हाताखाली राबावं लागतं आणि तुझ्या नवऱ्याने तर आत्ताच तुला घरची चावी देऊन टाकली. यू आर रिअली लकी. अगं पण मम्मा, आईंचा स्वभाव खूप चांगला आहे. त्यांचा मला काही त्रास नाही. त्या मला काही करू देतच नाही. मी कुठं त्यांना नावं ठेवते. या निमित्तानं घरातला तुझा होल्ड वाढव एवढंच मला म्हणायचंय. आणि हो, मला पण मसाला भेंडी करता येते. मी भेंडी फ्राय करून तुला पाठवून देते. रात्री जेवण झाल्यावर अजयशी तिचा पहिल्यांदाच वाद झाला. चित्रा, तुला मसाला भेंडी करता येत नव्हती तर आईला विचारायचं होतं. तुझ्या आईकडून आणायची काय गरज होती? अरे तूच म्हणाला होता ना, आईचं किचन आजपासून बंद म्हणून.
आणि मग पहिल्याच दिवशी मी त्यांना कसं सांगणार? मम्माचं घर आणि हे घर वेगळं आहे का? ती माझी आई आहे. तिनं काही पाठवलं तर त्यात काय चुकलंय? अजयकडे याचं काही उत्तर नव्हतं, त्यामुळे तो वाद तेवढ्यावरच थांबला होता. त्यानंतर भेंडीच्या भाजीपासून सुरू झालेला माहेरचा हा ओघ नेहमीचा झाला. रोज कोणती भाजी करायची, रात्री कोणता मेन्यू ठरवायचा, हे रोज सकाळी फोनवरून ठरायला लागलं. एवढंच काय, विकेंडचं लोकेशन आणि स्पॉट वनिताताई चित्राला सुचवायच्या आणि चित्रा अजयला गोड बोलून तिथं जायला तयार करायची. घरात एक एक करून नवीन बदल व्हायला सुरुवात झाली. आर्किटेक्टला बोलावून नव्याने इंटेरियर करण्यात आलं. त्याची सुरुवात हॉलमध्ये अजयच्या आजी आजोबांचे फोटो काढण्यापासून झाली, तर स्वतंत्र असलेलं देवघर इंटेरियरला सूट होत नाही म्हणून सरिता काकूंच्या बेडरूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. आणि हे सगळं करताना चित्राने सरिता काकूंना साधं विचारलंही नव्हतं. घरात आणलेल्या अगदी छोट्या-छोट्या वस्तूंचे कौतुक आणि आनंद जिथे सगळेजण मिळून शेअर करायचे, तिथे घराचे रोज बदलणारे हे रंगरूप एखाद्या परक्या व्यक्तीप्रमाणे निर्विकारपणे बघण्याची वेळ सरिता काकूंवर आली होती. त्या घरातलं त्यांचं अस्तित्व नाममात्र राहिलं होतं. संवाद कमी झाला. घराचं घर पण संपत आलं होतं. त्यांनी कधी विषय काढलाच तर चित्राचं उत्तर ठरलेलं असायचं. "आई, हे सगळं मी अजयला विचारूनच करतेय." अजयने त्यांना एकदाच सांगितलं होतं, "आई, तू असल्या गोष्टीत लक्ष घालून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तिला करायचं आहे तर करू दे. अगं त्यात वाईट काय आहे? या सगळ्या उंची वस्तू आणि घराचं हाय प्रोफाईल इंटेरियर करण्यासाठी माझा आणखी 5 वर्षाचा पगार सुद्धा पुरला नसता. तू टेन्शन घेऊ नकोस." तो गुढीपाडव्याचा दिवस होता. अजयने सांगितल्यापासून इतके दिवस घरातल्या प्रत्येक बाबतीपासून अलिप्त झालेल्या सरिता काकूंना गुढी उभारण्याची कोणतीच तयारी न दिसल्यामुळे न राहून त्यांनी चित्राला विचारलं, "चित्रा, अगं आज पाडवा आहे. गुढी उभारायची तयारी झाली का? कपाटात 3 पिढ्यांपासून ठेवलेला गुढीचा जरीचा शालू आहे, तो काढ आणि अजयकडून गुढी तयार करून घे. दरवर्षी तोच गुढीची पूजा करतो बरं का." "आई, अहो ही गुढी उभारणं वगैरे कालबाह्य झालेल्या रूढी आता बंद केल्या पाहिजेत." "कशासाठी गुढी उभारायची? आजच्या काळात तिचा काय उपयोग आहे? केवळ पूर्वीपासून एखादी प्रथा चालत आली आहे म्हणून आपण आंधळेपणाने ती स्वीकारायची हे मला मान्य नाही." चित्राकडे हे तत्वज्ञान कुठून आलं हे सरिता काकूंच्या लक्षात आलं, पण त्या काही बोलल्या नाहीत. "चित्रा, हे बघ बेटा, प्रत्येक कुटुंबात कुलधर्म, कुलाचार असतात, परंपरा असतात आणि त्याला काही पार्श्वभूमी असते. प्रत्येक परंपरा, प्रथा टाकाऊ म्हणून मोडीत काढायच्या नसतात. ही गुढी आणि सुभेदार ही पदवी अजयच्या वाडवडिलांना शिवाजी महाराजांच्या काळात मिळालेली आहे. सुभेदारांच्या कर्तृत्वाची ती निशाणी आहे. ती कालबाह्य म्हणून सोडून देऊ नकोस. तू आधुनिक विचारसरणीची आहे हे मला माहिती आहे. पण नव्या सुधारणा करताना जुन्यातलं जे चांगलं आहे त्याचाही आदर केला पाहिजे हे लक्षात घे." चित्रा काही न बोलता तिथून निघून गेली. शेवटी अजयने ती गुढी सरिता काकूंच्या बेडरूमच्या गॅलरीत उभी केली. आता पुन्हा तेच धर्मसंकट सरिता काकूंच्या समोर उभं राहिलं होतं. श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावणातल्या सोमवारी घराण्यातल्या नव्या नवरा नवरीने त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनाला म्हणजे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला दिवटी आणि बुदली घेऊन जायची, पूजा करायची ही प्रथा होती. त्यांनी अजयला तशी कल्पनाही देऊन ठेवली होती, पण आताही चित्राने त्याला ठाम नकार दिला होता. आता मात्र सरिता काकूंना सगळं असह्य व्हायला लागलं होतं. मागच्या 7 पिढ्यात जे घडलं नव्हतं ते घडणार अशी वेळ आली होती. काहीतरी अशुभ होणार असं त्यांना उगीचच वाटायला लागलं होतं आणि अचानक काहीसं तसंच घडलंही होतं. वामनरावांचा अजयला फोन आला. "अजय, बॅड न्यूज. वनिताला पॅरालिसिसचा मेजर अटॅक आलाय आणि ती बेशुद्ध पडलीये. तिला मी हॉस्पिटलला घेऊन चाललोय. तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला या. मला खूप टेन्शन आलंय." आणि त्यांनी फोन ठेवून दिला. अजय आणि चित्रा धावतच हॉस्पिटलला गेले आणि अजयने डॉक्टरांची तातडीने भेट घेतली. डॉक्टरांनी स्ट्रोकचा शरीराच्या डाव्या बाजूवर इफेक्ट झाला असून वनिता त्यांची वाचा पूर्ण गेल्याचं निदान केलं. कमीत कमी 10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल असं सांगितलं. चित्राला प्रचंड धक्का बसला. आईशी बोलल्याशिवाय जिचा एकही दिवस जात नव्हता, ती आई आता यापुढे बोलू शकणार नाही याची कल्पनाही ती करू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रूची संततधार लागली होती.
वामनरावांचे दुसरे कोणी जवळचे नातेवाईक नव्हते आणि जे होते ते वनिताताईंमुळे दूर गेले होते. अजय, वनिताबरोबर हॉस्पिटलमध्ये आपल्यापैकी कुणाला तरी थांबावं लागणार आहे. दिवसा मी किंवा चित्रा कोणीतरी असेल, पण रात्रीचा प्रश्न आहे. प्लीज सरिताताई रात्रीच्या थांबल्या तर खूप मदत होईल मला. वामनरावांनी अजयला विनंती केली आणि मोठ्या मनाच्या सरिता काकूंनी ती मान्य देखील केली. 8 दिवस होऊन गेले. सरिता काकू रोज रात्री हॉस्पिटलला जात होत्या. वनिताताईंची आपुलकीनं शुश्रूषा करत होत्या. चित्राला मात्र आता गेल्या 6 महिन्यातल्या सरिता काकूंशी आपल्या वागण्याचं वैषम्य वाटायला लागलं होतं. साधं जेवलात का एवढं सुद्धा तिनं कधी विचारलं नव्हतं. त्या सरिता काकू तिच्या आईची आपुलकीनं सेवा करीत होत्या. त्यांच्या दुखण्यात त्यांना आधार देत होत्या. चित्राला गहीवरून आलं. आजही सरिता काकू सकाळी हॉस्पिटलमधून नुकत्याच आल्या होत्या. हातातली पिशवी आणि थर्मास बाजूला ठेवत त्या डायनिंग टेबलच्या खुर्चीवर थोड्या विसवल्या आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. समोर चित्रा चहाचा कप हातात घेऊन उभी होती. त्यांना विश्वासच बसेना. चित्राने चहाचा कप त्यांच्या हातात दिला आणि ती त्यांच्याजवळ बसली. भरलेल्या डोळ्यांनी तिनं एकदा मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं आणि आपल्या डोळ्यात साठलेल्या अश्रूंना वाट करून दिली. सरिता काकूंनी मायेनं तिच्या केसातून हात फिरवायला सुरुवात केली. आई, खरंच मला माफ करा. मी तुमच्याशी चांगलं वागले नाही. माझ्यामुळे तुम्हाला खूप सहन करावं लागलं. चित्रा स्फुंदत म्हणाली. चित्रा, वेडी आहेस का? अगं तू तर मला मुलीसारखी आहेस आणि मुलीचा आईला कधी त्रास होतो का? चित्राचे डोळे पुसत त्या म्हणाल्या. थोड्या वेळाने चित्रा डोळे पुसत उठली आणि तिने नुकतेच कंपनीत गेलेल्या अजयला फोन लावला. अजय, उद्या श्रावण सोमवार आहे. आपल्याला ड्युटी बदली घेऊन जेजुरीला जायचंय. रजेचं अप्लिकेशन लगेच देऊन टाक. सरिता काकूंनी तिच्याकडे परत एकदा पाहिलं. त्यांच्या घराचं घरपण आता परत आलं होतं. आनंद अश्रूंचा पूर आता सरिता काकूंच्या डोळ्यातून व्हायला लागला होता. श्रोते हो, आपली मतं कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.